लाईनमन आपण सज्ज राहायचं आहे. आणि मात्र या ठिकाणी सुंदर पकड वादल खाडीकोटा संघाकडून. ही पहिली पकड पहिल्या चढाईची. बघूया त्याला प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा ओमकार मेस्त्री. वादल खाडीकोटा संघाचा एक अष्टपैलू चढाईपट्टू. कित्येक स्पर्धा गाजवलेला हा चढाईपट्टू आहे ओमकार मेस्त्री. आणि मला वाटतंय हो सुंदर पकड होते या ठिकाणी ओमकार याची. आणि बघूया दोन्ही संघाने मात्र आपली पकड टाईट आहे हे मात्र दाखवून दिलेले आहे. पहिली पकड टाईट झाली म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ही चांगली फाईट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हा दोन्ही भाई कासार यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आज या कबड्डी स्पर्धेतील कबड्डी स्पर्धेमध्ये 24 संघांनी सहभाग घेतला होता आणि 24 संघांमधील हा क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना या ठिकाणी खेळतोय वादल खाडीकोटा बजरंग खारमजगाव या दोन संघांच्या दरम्यान. जवळ आहे आणि मात्र थर्रेटचा घोंगा वाजतोय तो जे हनुमान जे बजरंग खार मजगाव संघाकडून. बघूया सुंदर लाथमनगडी बाद करण्याचा प्रयत्न. आणि मला वाटतंय बघूया एक गडी बाद होते तो वादल खाडीकोटा संघाचा. बघूया ओमकार मेस्त्री पुन्हा एकदा चढाई करते वादल संघाकडून. रिकाम एसके माघारी परततो त्याला प्रत्युत्तर जय बजरंग खारमजगाव संघाकडून क्रमांक 10 नंबरची जर्सी परिधान करून चढाई करते आपल्या संघासाठी. बघूया त्याच्यासमोर वादल खाडीकोटा संघाचे 5 क्षेत्ररक्षक 2-1-2. पुन्हा एकदा ओमकार मेस्त्री खाडीकोटा संघाकडून. बघूया आणि मला वाटतंय खूपच सुंदर आणि मला वाटतंय 1 गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी.
खारमाचकर संघाकडून एक चढाई पट्टू बघूया. सुंदर चढाई करतोय आपल्या संघासाठी. कशा पद्धतीनं गुण मिळवता येईल या पद्धतीनं मात्र चढाई करतोय, परंतु समोरचा संघ तेवढा सावध आणि मला वाटते आणि मला वाटते एक गुणाची कमाई होती होती कारमतगाव संघाला. आणि मात्र पुन्हा एकदा थर्रेटचा घोंगा वाजतोय तो ओमकार साठी. बघूया थर्रेटची चढाई कशा पद्धतीने करतोय ओमकार मेस्त्री. वादल खाडीकोडा संघाकडून बघूया. सफल आहे चला काही सुंदर हातांना टिपण्याचा प्रयत्न आणि मला वाटते बरोबर त्याने बघूया दोन्ही बलाढ्य संघामध्ये ही लढत चालू आहे. पुन्हा एकदा ओंकार मात्र आपल्या चढाईमध्ये काहीतरी जादू दाखवतोय आणि एक गुणाची कमाई करतोय वादल संघासाठी. बघूया आणि मला ते वा क्या बात आहे आणि जबरदस्त चढाई ओमकार मेस्त्री यांची. बघूया 3 गडी बाद होत आहेत. खरोखर अतिशय सुंदर चढाई. काय सुंदर चढाई केली या ठिकाणी ओमकार मेस्त्री याने. खरोखर पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय ओमकार मेस्त्री. क्रमांक 4 नंबरची जर्सी परिधान करून. खरोखर मागच्या चढाईमध्ये सुंदर असं 3 गडी बाद केले त्याने. सुंदर चढाई, यशस्वी चढाई. बघूया
पुन्हा एकदा आणि मात्र आता मात्र या ठिकाणी पकड होते ओमकार याला खार मजगाव संघाकडून आणि मात्र सामना खेळ केला की तो सामना 5-5 चढाईवर गेला. 5-5 चढाईवरून श्री छत्रपती नवीन मजगाव या संघानं मात्र या सामन्यावर 1 गुणाने विजय झालेला आहे मजगाव संघ. आणि आपण मगाशी पाहिला बघूया आणि मध्यंतरच्या कालांतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला मात्र ही सुरुवात. आपण पाहिलं होतं की मध्यंतरापर्यंत हा सामना समान गुणावर. स्वयंसेवक या ठिकाणी जरा हातोडा द्या. स्वयंसेवक सुंदर सुंदर चढाई वादल खाडीकोडा संघाकडून. आणि मला वाटतं जानमान उसरोली या 2 संघांनी तयार राहायचं आहे. बघूया आणि मला वाटतं पुन्हा एकदा ओंकार मेश्राची सुंदर पकड होतोय. सुंदर पकड खाडीकोडा संघाकडून. पुन्हा एकदा चढाई करतोय प्रीतम कुमरोटकर. चालू सामना संपक्षणी ताबडतोब आपण ताबडतोब मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. सुंदर चढाई करतोय खोलवर चढाई. पुन्हा एकदा थर्ड घोंगा वाजते तो ओमकार साठी. बघूया वादल खाडीकोडा संघाकडून एक आक्रमक चढाईपट्टू म्हणून ज्याची ख्याती आहे तोच हा ओमकार
खरोखर सुंदर चढाई करते. बघूया मध्यरक्षकावर सुद्धा लातमारगडी बाद करण्याचा अटोकट प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र तेवढं सावधान मात्र या ठिकाणी पकड. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आणि 2 गुणाची आघाडी खार माझगाव संघाकडे आहे. मित्रांनो, आपण पाहिलं होतं की मध्यंतरापर्यंत हा सामना समान गुणावर होता, परंतु सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आणि 2 गुणाची आघाडी खार माझगाव संघाकडे आहे. सामना क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना. आणि मला वाटते हो क्या बात आहे. आणि मला वाटते प्रीतम कुमरोटकरची सुद्धा एक सुंदर पकड खार माझगाव संघाकडून. दादा पुन्हा एकदा खार माझगाव संघाकडून बघूया. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटं आणि बघूया शेवटच्या 4 मिनिटांमध्ये मात्र दोन्ही संघ एकमेकांना कशा पद्धतीची झुंज देतात. आणि मला वाटतंय सुंदर गॅप काढला होता ओमकार मेस्त्री आणि मात्र या ठिकाणी सुंदर पकड झालेली आहे ओमकार मेस्त्री याची. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय खार माझगाव संघाचं. संघाला सुद्धा एक कडवी झुंज देतोय, कडवं प्रत्युत्तर देतोय की जशी तुमच्याकडे पकड आहे तशी आमच्याकडे सुद्धा पकड आहे. आणि या दोन बलाढ्य संघामध्ये ही क्वार्टर फायनलची शेवटची लढत आपल्याला बघूया. शेवटच्या क्षणापर्यंत सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं आणि मात्र थर्रेटचा घोंगा वाजते तो खार माझगाव संघासाठी. बघूया अगदी अटीतटीची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या दोन बलाढ्य संघामध्ये. आणि मात्र सुंदर पकड. आणि मला ते बघूया तो खार माझगाव संघाकडून सुद्धा एक सुंदर पकड. दोन्ही संघाकडून मात्र पकडे आणि चांगल्या चढाई या ठिकाणी पाहायला मिळतात. सुंदर पकड. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं आणि बघूया प्रवेश करतोय. याकडे मात्र आता प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. प्रीतम कुमरोटकर बघूया. आणि मला वाटते सुंदर चढाई प्रीतम याची आणि मला वाटते बरोबर त्याला प्रत्युत्तर खार माझगाव संघाकडून. बघूया चालू सामना संपायला शेवटचा मिनिट आहे. दोन्ही संघांना मी विनंती करते, बाल युवक वाढते जे हनुमान उसरोली आपण ताबडतोब नको एक नको नाचवून देता नाचवून. आणि मला सुंदर सुंदर पकड झालेली आहे.
खान मतगाव संघाकडून. ए दादा सिंगल जाऊन दे, सिंगल जाऊन दे. अतिशय रंगतदार सामना मित्रांनो. मैदान क्रमांक 1 चा रिपोर्टच असा आहे की शेवटच्या क्षणाला नाही, आजू बाजी कारण मी पहिल्यापासून